कनेरी मठ कोल्हापूर या विशेष भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी मठ या ठिकाणी आलेलो आहोत। कोल्हापूर जिल्हा म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पुण्यमय प्रदेश। या जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रतिष्ठेची पार्श्वभूमी या जिल्ह्याला लाभली गेली। कोल्हापूर जिल्हा पर्वत प्रदेश, वनसंपदा, वनस्पती संपदा, जलसंपदा उदंड लाभलेले आहे। या ठिकाणी घनदाट वनराई आपल्याला पाहायला मिळते। पुरोगामी तत्वाची वेगळी अशी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला ओळख लाभलेली आहे। असंच या कोल्हापूर जिल्ह्यातील एक सुंदर असं गाव म्हणजे कनेरी मठ। कोल्हापूर पासून अवघ्या 12 किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं हे कनेरी मठ कोल्हापूरचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं। यापुढेही जाऊन सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी मठ ही आपल्याला प्रसिद्ध असलेला पाहायला मिळतो। भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाणारा हा मठ, त्यामुळे भाविकांचे समाधान होऊन मनशांती प्राप्त होत असतानाही आपल्याला पाहायला मिळत आहे। भारत देशाचा एक इतिहास लाभला असून संस्कृती टिकून ठेवण्याचं कामही या मठाबरोबर या मठात केलं जात आहे। हे एक प्राचीन तीर्थस्थान आहे, जरूर आपण पाहण्यासाठी या। रामाच्या पारी वासुदेव आला हो वासुदेव आला, किती सुंदर असं दृश्य आपण पाहतोय। बघा, बाजूलाच पारावरती गप्पा गोष्टी मारत असताना मंडळी बसलेले आहेत, मुलंही खेळताना पाहायला मिळत आहेत। किती अप्रतिम आपल्या सवंगड्या संगट गप्पा गोष्टीचा आनंद घेताना बसलेली ही चावडीवरती मंडळी। खरंच बोलकास दृश्य पाहायला मिळते। अस्वलांचा खेळही आपल्याला पाहायला मिळतोय। ही समोर पाहतो ही दृश्य आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं। मेंढपाळ बांधवांचा हा संसार बघा, जी माऊली आपल्या हातामध्ये एक बकरी, डोईवरती पदर घेतलेला पाहायला मिळतोय आणि डोक्यावरती आपल्या संसाराची पाटी आणि पाठीमागं जे आहे घोडा, आणि त्या घोड्यावरती संसार लादून आपलं सुखी स्वप्न संसाराचं करण्यासाठी जाणारी ही माय लेकरं आपल्याला पाहायला मिळतात। आपण म्युझियममध्ये प्रवेश केलेला आहे। 8 ते 10 एकरावरती असलेलं हे म्युझियम एक स्वावलंबी जिवंत खेड, ग्रामीण संस्कृतीवर आधारित असा हा आगळा वेगळा प्रकल्प हा महाराष्ट्रात नव्हे तर देशातील पहिलाच उपक्रम असावा असं मला वाटते। सिद्धगिरी मठाच्या प्रवेशद्वारावरती आपण प्रवेश केल्यानंतर प्राचीनकालीन कपिल मुनी, पंतजली, वेदव्यास महर्षी, कनद, विष्णू शर्मा, एकलव्य अशा अनेक 32 शास्त्रज्ञांचे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये तयार केलेल्या गुफांमध्ये चित्राची खरोखरच मित्रांनो हुबेहूब झलक आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकालाच आकर्षित करते। त्यांच्या कालखंडात केलेल्या कार्याचा आढावा लेखी स्वरूपात नमूद केलेला आहे, ही पाहायला मिळत आहे आपल्याला। प्रत्येक मूर्तीच्या बाजूला भिंतीवर सर्व प्रकारची योगासनेही बघायला मिळतात। वेगवेगळ्या भागात शिल्प स्वरूपात ही आहेत। विशेष म्हणजे त्यांनी ग्रामीण संस्कृतीचे सर्व बारकावे यामध्ये टिपलेले आहेत। बघा, किती सुंदर असं आपल्याला पाहायला मिळते। ऋषीमुनींचं दर्शन, अनेक या गुफांमधून एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। आपण पाहत आहात भजनाचा आनंद घेणारी सुंदर अशी दृश्य, देवाचं नामस्मरण करणारी ही भक्त मंडळी। किती सुंदर असं अप्रतिम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। तुतारी वादक बघा, किती सुंदर अशी
मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, हुबेहूब तुतारी वादक. इथे आपल्याला पाहायला मिळते पावशा, एक स्त्री, लहान त्यांची मुलं. किती सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. माळी मावशी, लहान मुलं खेळत आहेत, बैलगाडी. सुंदर असं दृश्य आहे. सुताराचाही परिवार, लोहारांचाही परिवार हत्यारी बनवण्याचे काम करतायत. लहान मुलं गोट्यांचा खेळ खेळत आहेत. किती हुबेहूब दृश्य आपल्याला पाहायला मिळते. भर पावसामध्ये छत्री दुरुस्ती करण्याचंही काम करतायत. इथे तांब्याची भांडी रिपेरिंगचंही काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर असं दृश्य कनेरी मठ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पिंजऱ्यांचं घर, किती सुंदर घर आहे. हुबेहूब आपल्या ग्रामीण भागातील संस्कृती जपणारं. जनावरं, शेळी, लहान मुलगा तर शेळीला चारतोय. धनगरवाडा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहे धनगरवाडा. लहान बाळ खेळत आहेत. खरोखर असं वाटतं की ही सर्व मंडळी जिवंतच आहेत की काय. लहान मुलं खेळत आहेत लप्पाछपी. तुम्हाला आठवत असेल, आपणही लहानपणी लप्पाछपीचा असे डाव खेळत असत. बघा थोडंसं आठवून. किती सुंदर असं. आईचं पत्र हरवलं, ते कुणाला सापडलं. या अनेक खेळ आपण लहानपणी खेळत असत. लक्ष्मी मातेचं मंदिर, आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये मायलेकी दर्शन घेण्यासाठी गेलेले आहेत. शिंपेदादाचं घर. अजूनही आपल्या ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी असे घरं पाहायला मिळतात. किती अप्रतिम आहे हो. कासारीण मावशी. आपण यात्रेत गेलो तेव्हा पहिलं असं पाहायला मिळत असत. आता फक्त फोटोंच्या आठवणीमध्ये बाजारकट्टाही किती सुंदर असं बनवलेलं आहे. अप्रतिम दृश्य आहे. जिवंत माणसं वाटतात. अहो, फक्त जीवच ओतायचा बाकी आहे. लहान मुली खेळताना पाहायला मिळतात जिबल्यांचा खेळ. जिबल्या आठवत असतील लहान मुलींना. आई, बाबा, काका, मामा, शिक्षक, गुरु आपल्या मुलांना ज्ञानदानाचे धडे देताना आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून, या दृश्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मंदिरातील शाळा. अनेक कामं करण्यासाठी गाढवांचाही ओझं वाहण्यासाठी वापर केला जायचा. नारळ सोलण्याची पद्धत. आपण या दृश्यामध्ये पाहतोय स्वयंपाकघर, मातीची चूल. किती खूप सुंदर असं स्वयंपाकघर या ठिकाणी पाहायला मिळतंय. हीच पद्धत आज सध्याही आपल्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते. लहान लेकराला आंघोळी घालतायत. किती सुंदर असं दृश्य आहे हे. अप्रतिम. वेगवेगळ्या प्रकारचे जात्यावरती माऊली दळण दळत असताना हे पाहायला मिळत आहे. शेतकरी राजा आपल्या बैलाच्या पायामध्ये नाल घालतो, आणि तीच नाल घालत असतानाचं हे दृश्य किती हुबेहूब चित्र आपल्याला पाहायला मिळते हो. मित्र हो, आपण समोर जे दृश्य पाहतोय ही न्याय दरबार. न्याय देणारा दरबार. भांडण झालं की न्याय मागण्यासाठी या न्याय दरबारात जात होते. हीच संस्कृती आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण समोर पाहतोय पैलवानांचा आखाडा, ज्या ठिकाणी पैलवान कुस्त्यांची
सराव करायचे हीच तालीम. या तालमीचं हुबेहूब दृश्य गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी गोंधळ चौक आपल्याला पाहायला मिळतोय. किती छान असं दृश्य हो. अनेक दृश्य खरं तर पाहिल्यानंतर आपल्याला ही जिवंतच मूर्त्या आहेत की काय असं वाटू लागतं. 12 बलुतेदारांची संस्कृती ही या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. बुरुड आपल्या नवरा बायको संगट आनंदाने कळकाच्या पाटी तयार करत असताना पाहायला मिळत आहे. किती सुंदर असं दृश्य हो. जुनी संस्कृती जुनं ते सोनंच म्हणायला काय वावगं ठरते. कोरवी हातामध्ये खुरपं, समोर मुली खेळतायत खड्यांचा डाव. अनेक जुन्या संस्कृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जुनं ते सोनं खरंच किती अप्रतिम आहे हो. चप्पल सांधण्याचं काम करतायत हे नवरा बायको. समोरील दृश्यात आपण पाहतोय दोरखंड बनवणारी. ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जाती पाहायला मिळतात. जात्यावरती गाणी गातो ऐका सांगतो तुम्हा, असे अनेक आपण जात्यावरचे गाणी पण ऐकत असतो. ही जाती घडवणारी जाती बनवणारी ही नवरा बायको किती खूप सुंदर असं हो. डोळ्याचं पारणं फेडणारा हे दृश्य. मडकी घडवणारा कुंभार दादाचं घर आपल्याला पाहायला मिळते. अहो चिखलालाही आकार देणारी ही मंडळी. लहान मुलं. पुढील दृश्य पाहतोय आपण गारुडी. आपल्या कलेवरती आपल्या पोटा पाण्याच्या खळगी भरण्यासाठी अनेक गावागावात भटकंती करत असताना आपली स्वतःची संस्कृती जपणारी ही माणसं हो. किती हुबेहूब दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. गारुडी दादाचं लहान मुलं लगोरींचा खेळ खेळताना पाहायला मिळतं. अहो गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. हे आता आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहेत. लाकूड तोड्यासमोर पाहायला मिळतोय. अनेक आगळे वेगळे दृश्य आपल्याला या समोर पाहायला मिळत आहेत. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मनाला समाधान देणारा ही खऱ्या अर्थानं हे दृश्य खरंच डोळ्याची पारणं फेडणारे ही दृश्य पाहायला मिळत आहेत. किती सुंदर असं हे दृश्य. आपली संस्कृती आपली परंपरा जपणारी समोर पाहतोय आपण मित्र हो. लहान मुलं वेगवेगळ्या वेशामध्ये आपल्या कला सादर करतायत. किती सुंदर असं दृश्य हो. अप्रतिम अशा ह्या मूर्त्यांमध्ये खरं तर फक्त जीवच टाकायचा बाकी आहे. हुबेहूब अनेक ऐतिहासिक चित्र ऐतिहासिक दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. लहान मुली खेळताना अनेक या दृश्याच्या माध्यमातून फुगडींचा खेळ असेल. अहो किती सुंदर अशी दृश्य. ही जुनी संस्कृती आज आपल्याला या कण्हेरी मठामध्ये जतन करून ठेवलेली पाहायला मिळते. अप्रतिम असं दृश्य. निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोल्हापूर सारख्या नावाजलेल्या सिटीमध्ये कण्हेरी मठ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक संस्कृती 12 बलुतेदारांची संस्कृती जतन करण्याचंही काम या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये अनेक यात्रा असतील, वाजंत्री मंडळी असतील,
आपापली कला सादर करतानाही किती सुंदर असं दृश्य हुबेहूब. खरं तर वाटतं ही मूर्त्या जिवंत आहेत की काय, आपली कला सादर करतायत की काय, व आपली कला सादर करणारी हीच ही दृश्य आपण पाहतोय. गजनृत्य कलाकार हे आजही आपल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आजही जतन करत असतानाही पाहायला मिळत आहेत. गजनृत्य असेल, वाजंत्री मंडळी, आपली कला किती सुंदर अशा पद्धतीने हे दृश्य पाहायला मिळते. उपसमोर सासनकाठीचं हे दृश्य आहे. डोक्यावरती नारळ आणि काठी या साह्यानं नारळ फोडला जातो. तलवारीच्या साह्यानं अगदी अलगद केळही या ठिकाणी कापलं जात आहे. अनेक लोककलेची संस्कृती जपणारी ही जुनं सोनं किती सुंदर असं दाखवलं गेलेलं आहे. खरंच डोळ्याचं, मागाच म्हटलं की मी, डोळ्याचं पारणं फेडणारी हे दृश्य आहेत. अनेक संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळतं. ज्या लोककला आहेत, ज्या कलेवरती माणसं जीवन जगत असत, याच कला या पुतळ्याच्या माध्यमातून, या प्रतिमेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. किती सुंदर 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 पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहे पालखी सोहळा. पालखी सोहळा चाललाय कुठेतरी असंच वाटते ना हो. बघा, नीट बघा, पालखी सोहळा चाललेला आहे. तिथे असत खेळत पालखी सोहळा या ठिकाणी समोर दिसतोय. अप्रतिम असं दृश्य आहे. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसापर्यंत पाहण्यासारखं ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये नटलेलं, सजलेलं हे कनेरी मठ. आणि या मठाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवतोय आज या व्हिडिओच्या माध्यमातून. समोर लोककलेचा सेटअप तयार झालेला पाहायला मिळतोय. लोककला सादर करणारी ही मंडळी. बघा, हे दृश्य आपले आजोबा असतील किंवा वडील असतील यांनीही पाहिलं असेल, आपणही काही मंडळींनी पाहिलं असेल. बघा, ही अनेक पुतळ्यांच्या साह्याने एकत्रित बनवलेलं हे दृश्य आपण पाहायला मिळतोय. बघा, एक रसी समोर रथ पाहायला मिळतोय. अप्रतिम रथ आहे. या रथाला अनेक पुतळे आपल्याला रथाचे सारथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही भाजी मार्केट असेल, अनेक वेगळ्या संस्कृतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते. फोटोग्राफर बघा, हुबेहूब फोटो काढण्याचा प्रयत्न करतायत फोटोग्राफर. किती छान असं दृश्य. लहान मुलांचे खेळणी, हळदी कुंकू, नारळ विकणारे हे दुकानदार आहेत का नाही, नारळ विकणारे दुकानदार, अगरबत्ती, अनेक वेगवेगळी दुकानं, मार्केट्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाजंत्री मंडळी वाजत गाजत स्वागत करतायत. किती सुंदर असं दृश्य आहे हो. खरंच अप्रतिम दृश्य आहे. मार्केटमध्ये जिलेबी आजही पाहायला मिळते आपल्याला. जिलेबी हुबेहूब चित्र आहे. चादर विकणारे दुकानदार, लोखंडाचे साहित्य विकणारे, शेतीमध्ये लागणारे साहित्य
बांगलण्यासाठी खुरपं असेल किंवा अनेक गोष्टी मिळतात. खूपच छान. ही मार्केटमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू आहेत. जनावरांसाठी लागणाऱ्या असू द्या, चप्पलचं दुकान असेल किंवा अनेक मार्केटमधील जे बाजार आहेत, बाजारमधली ही संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. पेट्यांचं दुकान, कपडे, आंबेवाले, आंबे विकणारी मावशी आपल्याला पाहायला मिळते. इथं कलिंगडच असेल, केळी विकण्यासाठी बसलेली आजी पाहायला मिळते. ही वादक जे आजही आपल्याला बाजारात बघायला मिळतं. टोप्यांचं दुकान, तुंबडी काढणारे काका, कुंभार मामा आपले मडके घेऊन बाजारात आलेत. जीवनावश्यक वस्तू, बेलणं, पळपूट असेल, कासारण मावशी, कासारांचं दुकान, ही भांड्यांची दुकानं, पेट्याचं दुकानही आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये. मंडळी बघा, हुबेहूब आपण जसं आज या मार्केटमध्ये कुठेही आपल्या आजूबाजूला गेल्यानंतर जे पाहायला मिळतं, ही दृश्य ही फक्त देवदेवतांचे फोटो, अनेक दुकान आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. मिठाईचं दुकान असेल, मिठाई खरेदी करणारी मावशी असेल, देवदेवतांचे गदे असतील, घंटे असेल, पंते असेल, हे वासरू, गाईची धार काढण्यासाठी मावशी. हे शेतकऱ्यांचं घर आहे. आपल्या शेतकरी बळीराजा, काळ्या माईची सेवा करणारा आमचा शेतकरी राजा, शेतकरी राजाचं हे घर आपल्यालाही पाहायला मिळतंय. खूपच अप्रतिम असं ही दृश्य, विणकाम करणाऱ्यांचं ही घर या ठिकाणी पाहायला मिळतंय. लहान मुलं खेळतायत, बागडतायत. किती छान असं दृश्य. अहो, हीच प्रेम होतं आपल्या माणसांचं, पहिल्या माणसांचं. आपल्या लेकरावरती प्रेम करत दोन्ही खांद्यावरती घेऊन जाणारी ही मंडळी. ही तेलाचा घाणा, वाणीदादाचं दुकान. प्रेम होतं पहिल्या माणसांमध्ये. हीच संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. समोर दृश्य पाहतोय गवंडी काम. लेक चालवली सासरला, आपल्या लाडक्या लेकीला सासरला घालवण्यासाठी बैलगाडी. ही बैलगाडी सजली, सर्जा राजाची बैलगाडी सजली आणि या बैलगाडीमध्ये आपल्या लेकीला सासरी घालवण्यासाठी चाललेली ही वराड मंडळी. किती अप्रतिम देखणं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. ही सोनार मामा, सोनाराचं दुकान. आपल्या ग्रामीण भागामध्ये आजही असे सोनार मामांचं दुकान पाहायला मिळतं. तुळशी वृंदावना, तुळशी मातेला नमस्कार करताना ही माऊली. आपण जे समोर दृश्य पाहतोय ती लोककला सादर करणारी शाहीर मंडळी आपली कला सादर करत असतानाच ही दृश्य हिळवी बहुरूपी अनेक कला सादर करून आपलं जीवन जगणारी ही बहुरूपी. आता आपण ज्या घरामध्ये प्रवेश करतो ते वतनदाराचं घर. किती सुंदर असं घर आहे वतनदाराचं. आपल्या ग्रामीण भागामध्ये वतनदारांचं घर पाहायला मिळायचं. ज्या काही अनेक गावासाठी लागणाऱ्या गोष्टी या घरातून गोरगरिबांसाठी असोत, अनेक असोत, ही वतनदाराची घरं. अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बैलजोडी किती उभेउभे वाटतात ना, जिवंतच आहे असं वाटतंय ना आपल्याला. अవి बैलांचे पुतळे आहेत परंतु आपल्याला जिवंत असल्याचा भास होतो. वतनदार रुबाबात बसलेत गादीवरती वतनदार. अनेक असं दृश्य
आपल्याला कण्हेरी मठामध्ये पाहायला मिळत आहेत. अप्रतिम असं निसर्गाचं वरदान लाभलेलं हे कण्हेरी मठ निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला अनेक दृश्य, वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृती आपल्याला कण्हेरी मठामध्ये पाहायला मिळतात. किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. शेतीमधले कामं करण्यासाठी गेलेले शेतकरी, आपल्या बळीराजा, शेतकरी राजा शेतीमध्ये काम करत असताना, नांगरणी करत असताना, पेरणी करत असतानाही दाखवलेलं दृश्य किती हुबेहूब चित्र वाटते हो. बळीराजाची ही बैलजोडी शेतामधले अनेक शेतकरी काम करत असताना या दृश्याच्या माध्यमातून दाखवले. भांगलणे असेल, गवत कापणे असेल, शेतामध्ये गंज लावलेले हे शेतकरी राजा आपली शेतामध्ये कामं करत असताना, जनावरांची राखण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्जा राजाची ती जोड, बळीराजा, शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये कष्ट करत असताना, मेहनत करत असताना, पेरणी करत असताना पाहायला मिळते. जिवंत बैल असतात असं वाटते का नाही? पेरणी करतोय बळीराजा. व किती हुबेहूब चित्र, अनेक वैशिष्ट्यानं भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे बैल बांधलेलं आहे झाडाखाली आणि त्या बैलाच्या पाठीवरती ती कपडा दिसतोय, ते हुबेहूब ओरिजिनल दिसतोय आपल्याला. म्हणजे जेणेकरून खरंच कपडाच आहे, परंतु त्या पुतळा तयार केलेला बैलावरती कपडा टाकलेला आहे. किती सुंदर असं दृश्य. वडाच्या झाडाखाली बसलेली ही शेतकरी, किती सुंदर असं दृश्य आपण समोर पाहतोय. मेंढपाळ बांधव आपले बकरी चारण्यासाठी शेतामध्ये घेऊन आलेला आहे. हुबेहूब दृश्य. लहान मुलं खेळतायत. इट्टी दांडू असेल, लगोरी असेल. ही जी माऊली आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी लिंबाचा डहाळा पाडण्याचं काम करताना दिसते. लहान मुलं इट्टी दांडूचा खेळ खेळताना, गुरी राखायत जे आपली गुरं घेऊन शेतामध्ये गेलेली मंडळी. अनेक आगळं वेगळं दृश्य. पाणी घेऊन जाणारी ही मंडळी, ज्या माऊल्या आहेत, ज्या स्त्रिया आहेत, धुणं धुण्यासाठी आलेली मंडळी. आडातून पाणी काढून आपल्या घराकडं पाणी घेऊन जाणारी. एका व्यक्तीनं हंडे घेऊन जाणारी माऊली पिण्याच्या पाण्याचे. अनेक दृश्य खरं आज या ठिकाणी पाहायला मिळालं. मंडळी, आम्ही आमच्या मित्रांसोबत मुंबईवरून खास कण्हेरी मठ बघण्यासाठी आलो होतो. खरं तर मनाला वाटलं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत आपण बघायला मिळेल, पाहायला मिळेल, यासाठी हा व्हिडिओ करण्यापाठीमागचं हे उद्देश आहे. हा व्हिडिओ आपणास आवडेल याची अपेक्षा करतो. आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.